ओके, चला आता आपण आपल्या टॉमचा लेक्चर स्टार्ट करूया. आणि टॉमच्या लेक्चरमध्ये आपण आज बघणार आहे टाइप्स ऑफ जॉईंट्स इन चेन. ठीक आहे. काल आपण कायनेमॅटिक चेन काय राहतं ते पाहिलं होतं. कायनेमॅटिक चेन काय सांगितलं होतं की बेसिकली कायनेमॅटिक चेन काय, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ कायनेमॅटिक पेयर्स ज्यांच्यामध्ये फर्स्ट लिंक ऑफ द पेयर अँड द लास्ट लिंक ऑफ द पेयर आर कनेक्टेड अँड दे मस्ट follow some relative motion. They must have some relative motion, and relative motion should be constrained, completely constrained or successfully constrained motion. है ना. त्याला आपण कायनेमॅटिक चेन असं म्हटलं होतं. ठीक. मग त्यानंतर आपण काही एक्झाम्पल्स पाहिले होते की त्यामध्ये कायनेमॅटिक चेन ही लॉक आहे की कन्स्ट्रेंड आहे, कायनेमॅटिक पेयर आहे, कायनेमॅटिक चेन आहे की नाही आहे. ठीक आहे. मग त्यानंतर आता आपण स्टार्ट करूया टाइप्स ऑफ जॉईंट. सिंपल आहेत, 3 टाइपचे जॉईंट आहेत, बायनरी, टर्नरी आणि क्वाटर्नरी जॉईंट. नावातच आहे. बायनरीचा अर्थ काय राहतो, 2. तर ज्या पॉइंटवर 2 लिंक या कनेक्ट झालेल्या राहतील त्या पॉइंटला आपण काय म्हणणार, बायनरी जॉईंट. ठीक आहे. ज्या पॉइंटवर 2 लिंक कनेक्टेड राहतील त्याला आपण काय म्हणणार आहे, बायनरी जॉईंट. डेफिनेशन बघा काय लिहिली, when the two links are joined at the same connection. ज्यावेळेस 2 लिंक या जॉईंट आहेत एकाच कनेक्शनवर, द जॉईंट इज कॉल्ड एज अ बायनरी जॉईंट. मग ही डायग्राम काढलेली, याच्यामध्ये बायनरी जॉईंट किती आहेत, 4, A, B, C आणि D. कारण प्रत्येक A वर 1 आणि 4 जॉईंट आलेला आहे, B वर 1 आणि 2 जॉईंट आलेला आहे, C वर 2 आणि 3 जॉईंट आहे, D वर 3 आणि 4 जॉईंट आहे. सो असा एक पॉइंट की ज्या ठिकाणी 2 लिंक्स या सेम पॉइंटवर कनेक्ट केलेले राहतील तर त्या पॉइंटला आपण काय म्हणणार आहे, दॅट पॉइंट और दॅट जॉईंट इज कॉल्ड एज अ बायनरी जॉईंट. टर्नरीचा अर्थ काय आहे, 3 कनेक्ट या पॉइंटवर 3 लिंक्स या कनेक्टेड राहतील त्याला आपण टर्नरी म्हणणार. डेफिनेशन बघा काय लिहिली, when the 3 links are joined at the same connection. ज्यावेळेस 3 लिंक या एकाच कनेक्शनवर जॉईंट झालेले राहतील then it is known as a ternary joint. ठीक आहे. बघा आता या डायग्राम मध्ये टर्नरी जॉईंट कुठे दिसतंय तुम्हाला, ए टर्नरी का, नाही, ए बायनरी आहे, बी पण बायनरी कारण 2 लिंक कनेक्टेड आहेत ना. सी टर्नरी का, हो, कारण 2, 5 आणि 3 या तिन्ही लिंक्स ज्या आहेत त्या सी पॉइंटवर कनेक्टेड आहे. सिमिलरली ई पॉइंट पण टर्नरी कारण 5, 4 आणि 6 हे तिन्ही लिंक ई पॉइंटवर कनेक्टेड आहे. डी पॉइंट हा बायनरी आहे कारण तिथं फक्त 3 आणि 4 कनेक्टेड आहे. ठीक आहे. कळतंय, बायनरी टर्नरी अतिशय सिंपल कन्सेप्ट आहे. 2 लिंक कनेक्टेड तर बायनरी, 3 लिंक कनेक्टेड तर टर्नरी. क्वाटर्नरीचा अर्थ काय होईल, 4 पॉइंट कनेक्टेड पाहिजे है ना. मग ज्या पॉइंटवर 4 लिंक्स या कनेक्ट केलेले राहतील त्या पॉइंटला, त्या जॉईंटला काय म्हणणार तुम्ही, क्वाटर्नरी जॉईंट. डेफिनेशन काय लिहिली बघा, when the 4 links are joined at the same connection. ज्यावेळेस 4 लिंक्स या कनेक्टेड राहतील एकाच कनेक्शनवर then the joint is called as a quaternary joint. ठीक आहे. when the 4 links are joined at the same connection. ज्यावेळेस 4 लिंक्स या एकाच कनेक्शनवर जॉईंट झालेले राहतील त्याला आपण क्वाटर्नरी जॉईंट असं म्हणणार आहे. डायग्राम दिसते तुम्हाला बघा, ए कोणता पॉइंट आहे, टर्नरी, 1, 3 आणि 7 जॉईंट आहे. बी कोणता पॉइंट आहे, बायनरी, 1 आणि 2 जॉईंट आहे. सी कोणता पॉइंट आहे, 1, 2, 3, 4. बघा, 2 नंबरची लिंक, 3 नंबरची लिंक, 6 नंबरची लिंक आणि 4 नंबरची लिंक, या 4ही लिंक पॉइंट सी वर कनेक्टेड आहे. तर पॉइंट सी कोणत्या टाइपचा जॉईंट आहे, क्वाटर्नरी जॉईंट आहे. ठीक आहे. अतिशय सिंपल हा कन्सेप्ट आहे, कळलं असेल तुम्हाला. आता बघूया आपण पुढे मेकॅनिझम काय राहतं. नेक्स्ट कन्सेप्ट आहे आपला मेकॅनिझमचा. बघा, मेकॅनिझम राहतं काय. आतापर्यंत आपण जर तुम्ही स्टार्ट पासून पाहिलं तर आपण सुरुवात केली होती लिंक्स पासून ना. व्हॉट इज लिंक, लिंक माहीत पडलं आपल्याला. लिंक काय होतं की कोणत्याही मशीनचा पार्ट जो रिलेटिव्ह मोशन ट्रान्सफर करू शकतो आणि जो रेजिस्टंट बॉडी असेल त्याला आपण लिंक म्हणणार आहे. ठीक आहे. लिंक नंतर आपण गेलो, लिंक पाहिलं, लिंकला कॉम्बिनेशन करून आपण त्याची पेअर बनवून घेतली. ठीक आहे. पेअरला कंबाईन करून आपण त्याची चेन बनवून घेतली. असं झालं ना लिंक. लिंक नंतर काय पाहिलं आपण, कायनेमॅटिक लिंक पाहिलं, त्याच्यानंतर कायनेमॅटिक पेअर्स पाहिल्या. कायनेमॅटिक पेअर्स काय सांगितलं होतं की 2 लिंक जॉईंट करून टाका तर त्यांना आपण पेअर म्हणतो. आणि जर त्या 2 लिंकमध्ये रिलेटिव्ह मोशन असेल तर त्याला आपण कायनेमॅटिक पेअर म्हणतो. मग कायनेमॅटिक पेअर नंतर आपण कायनेमॅटिक चेनवर आलो. कायनेमॅटिक चेन काय होतं आपण लास्ट लेक्चरला पाहिलेलं आहे. कायनेमॅटिक चेनमध्ये काय होतं की नंबर ऑफ पेअर्स ज्यावेळेस जॉईंट होतात पण ते अशा पद्धतीने जॉईंट झाले पाहिजे की पहिली लिंक ही जी मोशन ट्रान्सफर करते ती पहिली लिंक आणि शेवटची लिंक ही जॉईंट पाहिजे आणि त्या लिंक्समध्ये जे मोशन आहे ते कन्स्ट्रेंट पाहिजे ना. देयर शुड बी अ सक्सेसफुली कन्स्ट्रेंट मोशन किंवा कम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशन पाहिजे तर त्याला आपण चेन म्हणतो. मग आता चेन नंतर जो पुढचा पार्ट इथून बनतो त्याला म्हटलं जातं मेकॅनिझम. ठीक आहे.
पुढचा भाग कोणता आहे त्याच्यामध्ये आता मेकॅनिझम. ही पूर्ण एक सायकल आहे, लिंक, पेअर, चेन, मेकॅनिझम. तर आता मेकॅनिझम काय राहतं बघा. when one of the link of the kinematic chain is fixed, the chain is known as a mechanism. बघा काय सांगितलं की जर जी चेन बनलेली आहे कशाची, लिंक्सची, किंवा असं समजा की चेन कशापासून बनली आहे, कायनेमॅटिक पेअर पासून, पेअर कशापासून बनले आहेत, लिंक पासून. तर जी पूर्ण जी चेन बनलेली आहे आता नंबर ऑफ लिंक्सची, आता आपण जेवढ्या पण काल डायग्राम पाहिल्या, आता थोड्याफार टर्नरी, बायनरी, जॉईंट ना यांच्या डायग्राम पाहिल्या, हे सगळे काय होते, दिस आर द चेन्स. त्या चेन कशापासून बनल्या होत्या, लिंक्स पासून बनल्या होत्या है ना. लिंक्स कंबाईन झाल्या तर पेअर बनले आणि पेअर कंबाईन झाल्या तर चेन बनल्या. तर मग या ठिकाणी ह्या ज्या सगळ्या चेन्स होत्या, या चेन्स मधली जर एखादी लिंक तुम्ही जर फिक्स केली तर त्या फिक्स झाल्यानंतर जे स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरला काय म्हटलं जातं, मेकॅनिझम. काय सांगितलं मी आता एक बायनरी जॉईंटची जी आपण लिंक काढली होती ना तीच ड्रॉ करून दाखवतो. सिम्पली ए डी सी डी, लिंक फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. किती लिंक आहेत, 4. ठीक आहे, 4 लिंक, 4 पेअर, 4 जॉईंट आपण हे काल पाहिलेलं आहे. हे मेकॅनिझम आहे. हे कधी होईल, ज्यावेळेस या 4 लिंक मधली एखादी कोणती तरी लिंक काय होऊन जाईल, फिक्स. समजा मी AB ला फिक्स करून टाकलं, याचा अर्थ काय की AB मोशन मध्ये येणार नाही. ठीक आहे, AB चं मोशन होणार नाही. तर मग AB जर मोशन मध्ये नाहीये, आता ही लिंक काय होऊन जाईल फिक्स, आणि त्याच्या रिस्पेक्टिव्ह या 3 लिंक काय होतील, मोशन मध्ये येतील. सो दिस इज नोन एज दिस चेन इज नोन एज अ मेकॅनिझम. ठीक आहे, जे काही नंबर ऑफ चेन्स होत्या, जर त्या नंबर ऑफ चेन्स मधली एखादी नंबर ऑफ लिंक्स मधली जर एखादी लिंक जर फिक्स असेल तर त्यावेळेस आपण त्याला म्हणणार आहे की ते त्या स्ट्रक्चरला किंवा त्या चेनला आपण काय म्हणू शकतो की ते काय एक मेकॅनिझम आहे. ठीक आहे, 4 लिंक होत्या, 4 लिंक मधली एक लिंक फिक्स करून टाकली तर हे काय बनून गेलं, आता मेकॅनिझम बनून गेलं. ठीक आहे, कळलं असेल तुम्हाला, सिंपल आहे, काही जास्त टेन्शन घ्यायचं काम नाही. बघा आता मग आता मेकॅनिझम बनवायचं आहे. ठीक आहे, मग आता बघा मेकॅनिझम विथ द 4 लिंक्स इज नोन एज अ सिंपल मेकॅनिझम. ठीक आहे, काय सांगितलं, आता सगळ्यात पहिले तर हे लक्षात घ्या की ही एक लिंक फिक्स का करावी लागते, काय गरज असेल बरं एखादी लिंक फिक्स करायची. जर एखादी लिंक फिक्स केली आपण तर आपण त्याचं रिलेटिव्ह मोशन जे ते पुढे ट्रान्सफर करू शकतो, किंवा जे फोर्सेस आपल्याला ट्रान्सफर करायचे ते आपण पॉवर, फोर्स, मोशन ते आपण पुढे ट्रान्सफर करू शकतो. म्हणून एखादी लिंक काय करावी लागते, फिक्स. एखादी लिंक फिक्स केली तर मग एका चेन कडून दुसऱ्या चेनकडे ते मोशन ट्रान्सफर होऊ शकतं, नाही तर मग तितक्याच लिंक मध्ये खेळत राहतात, तितक्याच चेन मध्ये खेळत राहतील. याचं मोशन गेला, याचं मोशन गेलं, याचं मोशन गेला, ते तिथल्या तिथं फिरत राहतील. जर आपल्याला ते मोशन पुढे दुसऱ्या चेनला जर ट्रान्सफर करायचं आहे तर आपल्याला एखादी लिंक फिक्स करावी लागते, आणि ज्यावेळेस ती एखादी लिंक फिक्स होते त्यावेळेस आपण त्याच चेनला कायनेमॅटिक चेन न म्हणता आपण त्याला काय म्हणतोय, मेकॅनिझम असं म्हणतोय. ठीक आहे, मग जे मेकॅनिझम तयार झालेले विथ द 4 लिंक्स, 4 लिंक पासून जे मेकॅनिझम तयार होतं त्याला कोणतं मेकॅनिझम म्हटलं जातं, सिंपल मेकॅनिझम. हेच आपलं चॅप्टरचं नाव आहे ना. द मेकॅनिझम विथ द 4 लिंक्स इज नोन एज अ सिंपल मेकॅनिझम, अँड द मेकॅनिझम विथ द मोर दॅन 4 लिंक्स आर नोन एज अ कंपाऊंड मेकॅनिझम. सिंपल कन्सेप्ट आहे बघा. काय सांगितलं, जे मेकॅनिझम 4 लिंक पासून बनलेलं आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, सिंपल मेकॅनिझम, आणि जे मेकॅनिझम मोर दॅन 4 लिंक्स पासून बनलेलं आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, कंपाऊंड मेकॅनिझम असं म्हणणार आहे. ठीक आहे, पुढे आता याचं हे कोणतं मेकॅनिझम होतं, मग दिस इज अ सिंपल मेकॅनिझम. याच्यामध्ये अजून 2-3 लिंक जोडून दिल्या तर ते काय बनून जाईल, कंपाऊंड मेकॅनिझम बनून जाईल. ठीक आहे, मग आता बघा मेकॅनिझम पासून जो पुढचा भाग बनतो तो आहे तुमचा मशीन. मशीन है ना, कोणतं मशीन, जे तुम्ही समजले तेच मशीन. आपल्या आजूबाजूला इतके मशीन्स आहेत, आपण त्याच्या मी सांगितलं ना त्या दिवशी पहिल्या लेक्चरला, टॉम थेरी ऑफ मशीन आहे ना. सगळं आजूबाजूला सगळं कशाने भरलेलं आहे, आपण मशीनने मधले, म्हणजे आपण मध्ये आणि आजूबाजूला सगळीकडे मशीन्सच आहेत आपल्या. ठीक, मग बघा काय डेफिनेशन, व्हेन अ मेकॅनिझम इज रिक्वायर्ड टू ट्रान्समिट अ पॉवर और डू सम पर्टिक्युलर वर्क देन इट बिकम्स मशीन. आता हे जे मेकॅनिझम बनलं होतं हे मेकॅनिझम काय काम करते, जर हे मेकॅनिझमचा यूज केला जातोय कशासाठी, टू ट्रान्समिट अ पॉवर और टू डू सम पर्टिक्युलर वर्क, काही वर्क करण्यासाठी किंवा काही पॉवर ट्रान्समिट करण्यासाठी जर या मेकॅनिझमचा वापर केला जातोय तर मग आपण या मेकॅनिझमला काय म्हणणार आहे, मशीन असं म्हणणार आहे. ठीक आहे, परत एकदा सांगतोय बघा. सुरुवात केली होती आपण, ही सगळी साखळी आहे, सुरुवात केली होती आपण कायनेमॅटिक लिंक पासून,
नंतर आपण कायनेमॅटिक पेअर पाहिलं, त्याच्यानंतर आपण कायनेमॅटिक चेन पाहिलं, त्याच्यानंतर मेकॅनिझम आणि मशीन. या 5 गोष्टी एक दुसऱ्याशी रिलेटेड आहे. सुरुवात होते लिंक पासून. लिंक माहिती आपल्याला काय, रेजिस्टंट बॉडी, रिलेटिव्ह मोशन झालं तर लिंक म्हणा त्या पार्टला. लिंक झालं की 2 लिंक जोडले की पेअर बनून गेली. पेअर बनली, पेअर कायनेमॅटिक पेअर आहे बरं, कायनेमॅटिकचा अर्थ मोशन राहतो, पण पेअर मध्ये काय असलं पाहिजे, मोशन असलं पाहिजे, रिलेटिव्ह मोशन. मग कायनेमॅटिक पेअरला आपण जॉईन करून टाकलं, पहिली शेवटची लिंक जॉईन केली, रिलेटिव्ह मोशन आहे, मोशन ट्रान्सफर होतंय, तर काय झालं ते कायनेमॅटिक चेन झाली. कायनेमॅटिक चेन मधली एक लिंक फिक्स करून दिली तर त्याला आपण काय म्हणून दिलं, मेकॅनिझम. आणि त्याच मेकॅनिझमचा वापर जर काही वर्क करण्यासाठी, काही पॉवर ट्रान्समिट करण्यासाठी होतो तर त्याला आपण काय म्हणतो, मग मशीन असं म्हणत असतो. वा वा, मजा आली की नाही, मस्त वाटतंय. सगळं पूर्ण चॅप्टर रिवाइज होऊन गेले 2 मिनिटात. ठीक आहे, तर मेकॅनिक कळलंय. When a mechanism is required to transmit some power or to do some work, it becomes machine. ठीक आहे, मग आता आपल्याला आयडिया काय कळते इथून, की जर मी एखाद्या लिंकला फिक्स करून टाकलं तर त्याला मी काय म्हणणार आहे, मेकॅनिझम म्हणणार आहे. आणि जर त्याच मेकॅनिझम पासून जर मी काही वर्क पॉवर ट्रान्सफर करून दिलं त्याला मी मशीन म्हणणार आहे. मग असे तर मी माझ्याकडे कायनेमॅटिक चेन बद्दल मी बोलत होतो ना, की कायनेमॅटिक चेन मधली एखादी लिंक आपण फिक्स करायची आहे. मग आपल्याकडे किती कायनेमॅटिक चेन आहे, आपल्याकडे तर नंबर ऑफ कायनेमॅटिक चेन आहे. आणि नंबर ऑफ कायनेमॅटिक चेन मधले आपण नंबर ऑफ लिंक्स फिक्स करू शकतो. सगळ्याच फिक्स नका करून टाकू, नाही तर सगळं फिक्स होऊन जाईल, काय हलणार आहे, मोशनच होणार नाही. ठीक आहे, तर कायनेमॅटिक चेन मधल्या जर नंबर ऑफ लिंक्स आपण फिक्स केल्या तर आपल्याला वेगवेगळ्या टाईपचे मोशन बघायला भेटतील. कळलं का मी काय म्हटलं, जर एक लिंक प्रत्येक वेळेस तीच लिंक न फिक्स करता जर आपण त्याच कायनेमॅटिक चेन मधल्या नंबर ऑफ लिंक्स, कधी पहिली, कधी दुसरी, कधी तिसरी, कधी चौथी, 5वी, 6वी, जितक्या बी लिंक आहे त्यामधल्या आपण जर वेगवेगळ्या लिंक फिक्स करून पाहिल्या तर आपल्याला वेगवेगळ्या टाईपचे मोशन बघायला भेटतील. ठीक आहे, अँड दिस प्रोसेस of fixing the links, fixing the different links of the kinematic chain, and this process is known as a inversion of mechanism. That is the definition. काय लिहिलंय बघा, inversion of mechanism मध्ये the method of obtaining the different mechanism by fixing the different links. वेगवेगळ्या लिंक फिक्स करून जे आपल्याला वेगवेगळे मेकॅनिझम बघायला भेटतात, कशाचे, कायनेमॅटिक चेनचे, है ना. So this process is known as a inversion of mechanism. काय सांगितलं, ही जी मेथड आहे किंवा ही जी प्रोसेस आहे ज्यामध्ये काय भेटते आपल्याला, वेगवेगळ्या प्रकारचे मेकॅनिझम बघायला भेटतात. कसे बघायला भेटणार आहे, बाय फिक्सिंग द डिफरंट लिंक्स. वेगवेगळ्या लिंक्स फिक्स करून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मेकॅनिझम बघायला भेटतात, वेगवेगळ्या प्रकारचे मोशन बघायला भेटतात. कशाचे मोशन होत आहे ते, कायनेमॅटिक चेनचे. कोणाला फिक्स करताय तुम्ही, कोणाची लिंक्स फिक्स करताय, कायनेमॅटिक चेनच्या लिंक फिक्स करताय ना, by fixing the different links in kinematic chain. जी कायनेमॅटिक चेन आहे त्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या लिंक फिक्स करून पाहिल्या आणि वेगवेगळ्या लिंक फिक्स केल्यामुळे आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मेकॅनिझम बघायला भेटले. आणि मग ह्याच मेथडला आपण काय म्हटलेलं आहे, इन्व्हर्जन ऑफ मेकॅनिझम असं म्हटलेलं आहे. कळलं काय, बघा मेकॅनिझम काय आहे, की एखादी लिंक जर तुम्ही फिक्स केली कायनेमॅटिक चेनची तर त्याला आपण काय म्हणतोय, मेकॅनिझम म्हणतोय. 4 लिंकचं मेकॅनिझम असेल त्याला सिंपल मेकॅनिझम म्हणा, 4 पेक्षा जास्त लिंक असतील तर त्याला कंपाऊंड मेकॅनिझम म्हणा. मेकॅनिझम हे मशीन कधी बनतं, ज्यावेळेस त्या मेकॅनिझमचा यूज करून आपण काही पॉवर किंवा वर्क समोर ट्रान्सफर करतोय, है ना, त्यावेळेस त्याला आपण मशीन असं म्हणू शकतो. इन्व्हर्जन ऑफ मेकॅनिझम, मग इन्व्हर्जन ऑफ मेकॅनिझम म्हणजे काय होतं, की कायनेमॅटिक चेन ही डिफरंट लिंक्स पासून बनलेली आणि त्या नंबर ऑफ लिंक्स मध्ये जर आपण नंबर ऑफ वेगवेगळ्या वेळेस प्रत्येक वेळेस जर डिफरंट लिंक फिक्स केल्या तर आपल्याला डिफरंट टाईपचे मोशन बघायला भेटतात. याचा अर्थ आपण काय म्हणू शकतो, की आपल्याला डिफरंट टाईपचे मेकॅनिझम बघायला भेटतात. आणि जर हेच डिफरंट टाईपचे मेकॅनिझम जे ऑब्टेन होत आहेत कोणापासून, डिफरंट लिंक फिक्स केल्यापासून. कोणाच्या लिंक आहेत, चेनच्या. मग असं म्हणू शकतो ना आपण, कायनेमॅटिक चेनच्या डिफरंट लिंक या वेगवेगळ्या वेळेस आपण फिक्स करून आपल्याला डिफरंट प्रकारचे मेकॅनिझम बघायला भेटतात. अँड दिस प्रोसेस, दिस मेथड ऑफ ऑब्टेनिंग द डिफरंट मेकॅनिझम बाय फिक्सिंग द डिफरंट लिंक्स ऑफ अ कायनेमॅटिक चेन इज नोन ॲज अ इन्व्हर्जन ऑफ द मेकॅनिझम. आणि हा इन्व्हर्जन ऑफ मेकॅनिझम हा तुमच्या पूर्ण चॅप्टरचा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. ठीक आहे, तर हे जे समोर 2-3 पॉईंट लिहिलेले आहेत ना, मेकॅनिझम, इन्व्हर्जन ऑफ मेकॅनिझम, या 2 डेफिनेशन पास करून या डेफिनेशन 1 मार्क साठी विचारल्या जातात. ठीक आहे, सो या डेफिनेशन तुम्हाला लक्षात असल्या पाहिजे. कळलंय, चला मग आता आपण इन्व्हर्जन ऑफ मेकॅनिझम आणि त्याचे टाइप्स बघूया की कोणकोणत्या टाइपचे मेकॅनिझम असतात.
ओके, बघा अजून काही पॉईंट्स आहेत जे आपल्याला इन्व्हर्जन शिकण्यापूर्वी कळलेले महत्त्वाचे आहेत. आतापर्यंत आपण पाहिलं की मेकॅनिझम काय, सिंपल मेकॅनिझम काय, कंपाऊंड मेकॅनिझम काय, मशीन काय राहतं आणि इन्व्हर्जन ऑफ मेकॅनिझम काय राहतं. मग आता ज्यावेळेस इन्व्हर्जन ऑफ मेकॅनिझम होणार आहे किंवा जे कायनेमॅटिक चेन जोडलेले आहेत त्या कायनेमॅटिक चेनपैकी आपण एखादी चेन फिक्स करून आपण त्यालाच काय म्हणतोय, इट इज अ मेकॅनिझम. मग त्या कायनेमॅटिक चेनमध्ये आपण कुठे ना कुठे तो फोर्स ट्रान्सफर करू किंवा कुठे ना कुठे मोशन देणार आहे आणि तेच मोशन पुढे फॉरवर्ड होईल. मग ज्या ठिकाणी आपण मोशन देतोय त्याला काय म्हणायचं, बाकी जे मोशन पुढे फॉलो करतायत त्यांना काय म्हणायचं ते आपल्याला या पॉईंटमधून समजेल. बघा, द पार्ट ऑफ मेकॅनिझम which initially move with respect to the frame or the fixed link is called as the driver. बघा आता इथं समजून घ्या डेफिनेशन. समजा सिंपल 4 बार चेन वरच आपण आग कॉम्प्लेक्स म्हणजे आपलं पहिलं चॅप्टर तर शिकून घेऊ. 4 बार चेनचं एक्झाम्पल बेस्ट बी आहे आणि समजा पण एकदम सिंपल आहे. समजा ए बी लिंक जी आहे ती मी फिक्स करून टाकलेली आहे. ठीक आहे, दिसतंय का तुम्हाला? हां, ए बी लिंक जी आहे ती आपण फिक्स करून टाकली आहे. आता काय सांगितलं, आता हे एक मेकॅनिझम आहे झालं ना, एक मेकॅनिझम. कारण की या 4 बार चेनची या कायनेमॅटिक चेनची ज्याच्यामध्ये 4 लिंक्स होत्या त्या 4 लिंक पैकी एक लिंक काय करून टाकली आपण, फिक्स करून टाकलेली. ठीक आहे, तर आपण यालाच काय म्हणतोय मग आता, विथ द वन ऑफ द लिंक ऑफ द कायनेमॅटिक चेन इज फिक्स्ड, इट इज कॉल्ड एज अ मेकॅनिझम. मग आता हे मेकॅनिझम बनवून गेलेलं आहे. मग आता ह्या मेकॅनिझम मध्ये बघा काय सांगितलंय, द पार्ट ऑफ मेकॅनिझम विच इनिशियली मूव विथ रिस्पेक्ट टू द फ्रेम ऑर द फिक्स लिंक इज कॉल्ड एज द ड्रायव्हर. है ना, या 4 बार चेन मध्ये किंवा या मेकॅनिझम मध्ये मेकॅनिझमचा पार्ट कोण आहे, या लिंक्स. या लिंक्स जे आहेत ते काय, ते मेकॅनिझमचा पार्ट येतो है ना. तर या मेकॅनिझमच्या पार्ट मध्ये जो पार्ट किंवा जी लिंक, पार्टच्या ऐवजी सोप्या भाषेत लिंक समजा, जी लिंक इनिशियली मूव्ह करते विथ रिस्पेक्ट टू द फ्रेम किंवा फिक्स लिंक. आता इथं फ्रेम तर नाही आहे, इथं काय एक फिक्स लिंक आहे. या फिक्स लिंकच्या रिस्पेक्टिव्ह जी कोणती पण लिंक पहिले मूव्ह करेल किंवा जिच्यावर तुम्ही मोशन ट्रान्सफर कराल तीच लिंक मूव्ह करणार आहे. की ज्या लिंकवर तुम्ही फोर्स लावला किंवा मोशन ट्रान्सफर केलं किंवा पॉवर दिली त्या लिंकला काय म्हणणार आहे तुम्ही, ड्रायव्हर. कारण तीच लिंक सगळं मोशन पुढे चालवणार आहे. कोण चालवतंय, ज्याच्यावर आपण फोर्स लावलेला आहे. समजा जसं ही लिंक आहे, कोणती, एडी लिंक आहे. या एडी लिंकवर मी अँग्युलर मोशन दिलं ना. या जी 4th नंबरची लिंक आहे ती अशी होती, त्याला मी अशी खाली झुकवणार आहे, समोर पुश केलं. मग आता याला पुश केलं तर ही लिंक पण समोर जाईल. ही लिंक समोर गेली तर हा रॉड जो आहे तो पण समोर जाईल ना. खाली झुकवलं तर हे खाली झुकल्यामुळे हे वर जाईल आणि वर गेल्यामुळे हे पण समोर झुकेल. जे बी मोशन होईल ते कसं कळवायना, पण मी या 4थ्या नंबरच्या लिंकला मी मोशन दिलेलं आहे इनिशियली है ना. आणि ही जी 4थ्या नंबरची लिंक आहे ही फिक्स लिंकच्या रिस्पेक्टिव्ह मोशन मध्ये येते. याचा अर्थ काय की ही 4 नंबरची लिंक कोण झाली, ड्रायव्हर झाली है ना. अँड द पार्ट ऑफ मेकॅनिझम विच मोशन इज ट्रान्समिटेड. आणि उरलेला पार्ट कोणता आहे मेकॅनिझमचा की ज्याच्यामध्ये मोशन ट्रान्सफर होतंय 3 नंबर आणि 2 नंबरच्या लिंकला. 1 नंबरची लिंक तर मूव्ह करणार नाही कारण ती फिक्स लिंक आहे. मग आता 4 नंबरच्या लिंकला आपण मोशन दिलं सुरुवातीला, ती इनिशियली मूव्ह करणार आहे, याचा अर्थ ती ड्रायव्हर झाली. आणि 2 नंबर आणि 3 नंबरच्या लिंक कोण झाल्या, फॉलोवर. जसं बसमध्ये तुम्ही बसले की एक ड्रायव्हर राहतो आणि बाकी आपण सगळे कोण राहतो, त्याचे फॉलोवर. जो चालवणार आहे तो कोण आहे, ड्रायव्हर आहे. आणि सगळे मागे बसलेले कोण आहेत, फॉलोवर आहेत. कारण तो मोशन करतोय म्हणून आपलं पण मोशन होतंय है ना. तो चालवणारा ड्रायव्हर जर गाडीचं मोशन करतोय म्हणून आपल्या सगळ्यांचं पण मोशन होतंय. तसंच इथं पण आहे की जी लिंकवर फोर्स अप्लाय केला, जी लिंकने मोशन दिलं विथ रिस्पेक्ट टू फिक्स लिंक, ती लिंक काय झाली, ड्रायव्हर. आणि उरलेल्या बाकी सगळ्या लिंक कशा झाल्या, फॉलोवर झाले. कळलं असेल तुम्हाला आता. बघा नेक्स्ट पॉईंट काय, हे तर तुम्हाला समजलं की एक ड्रायव्हर राहील आणि बाकीचे उरलेले फॉलोवर राहील. पण काही वेळेस काय होतं की ज्या मोस्ट ऑफ द लिंक्स आहेत किंवा मोस्ट ऑफ द कायनेमॅटिक चेन्स आहेत त्या रिव्हर्सिबल राहतात. रिव्हर्सिबल म्हणजे काय, जाताना तो ड्रायव्हर होता, येताना तो, जसं आता समजा आपल्या घरची गाडी, 2-3 जण गाडी चालवणार आहे ना. सुरुवातीला तुम्ही बसले, गाडी चालवली, थोड्या वेळाने तुमचे वडील बसले, त्यांनी गाडी चालवली, मग परत वडील मागे येऊन गेले, तुम्ही पुढे चालले गेले. सुरुवातीला ड्रायव्हर कोण होतं, तुम्ही. फॉलोवर कोण होते, घरचे. नंतर ड्रायव्हर कोण झालं, तुमचे वडील. फॉलोवर कोण होऊन गेले, तुम्ही. म्हणजे ड्रायव्हर जो होता तो फॉलोवर झाला, फॉलोवर जो होता तो ड्रायव्हर झाला. चेंज होत आहे ना. म्हणजे ड्रायव्हर आणि फॉलोवर जे ते रिव्हर्स होत आहेत. रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे काय की जो पहिले ड्रायव्हर होता तोच नंतर फॉलोवर झाला, जो पहिले फॉलोवर होता तोच नंतर ड्रायव्हर झाला.
अशा पद्धतीने अशी ही प्रोसेसला काय म्हटलं जातं, इट इज अ रिव्हर्सिबल प्रोसेस. आणि अशीच प्रोसेस या ठिकाणी पण होते चेन मध्ये, की काही म्हणण्यापेक्षा मोस्ट ऑफ द कायनेमॅटिक चेन्स जे आहेत किंवा मोस्ट ऑफ द मेकॅनिझम्स जे आहेत ते कसे राहतात, रिव्हर्सिबल राहतात. आणि रिव्हर्सिबल मेकॅनिझम मध्ये होतं काय, की जे पहिले ड्रायव्हर होते ते नंतर फॉलोअर बनून जातात, आणि जे नंतर पहिले फॉलोअर होते ते नंतर ड्रायव्हर पण बनून जातात. तर त्यांचं कधी ते ड्रायव्हर राहतात, कधी ते फॉलोअर राहतात, कधी ड्रायव्हर राहतात, कधी फॉलोअर राहतात. अशी प्रोसेस मोस्ट ऑफ द टाइम्स होते. ही स्टीम इंजिन मध्येच होऊन जाते. तर मग अशा हा पण एक पॉइंट आहे तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, की मोस्ट ऑफ द मेकॅनिझम्स आर रिव्हर्सिबल. कसे आहेत मोस्ट ऑफ द मेकॅनिझम्स? रिव्हर्सिबल आहे, सो दॅट द सेम लिंक कॅन प्ले द रोल ऑफ ड्रायव्हर अँड द फॉलोअर मेनी टाइम्स. ठीक आहे, जी सेम लिंक पहिले ड्रायव्हर होती ती नंतर फॉलोअर पण बनू शकते. हे लक्षात ठेवा. कळलं काय सांगितलं मी, की ज्याच्यावर मोशन दिलं किंवा ज्याच्यावर तुम्ही फोर्स अप्लाय केला आणि जी लिंक पहिले फिक्स लिंकच्या रिस्पेक्टिव्ह किंवा फ्रेमच्या रिस्पेक्टिव्ह मोशन करणार आहे ती होणार आहे तुमची ड्रायव्हर. आणि बाकी उरलेल्या ज्यांच्यामध्ये सगळं ते मोशन ट्रान्सफर होत आहे त्या सगळ्या लिंक्स काय झाल्या, सगळा पार्ट काय झाला मेकॅनिझमचा तो बाकी फॉलोअर झाला. पण मोस्ट ऑफ द मेकॅनिझम जे राहतात ते रिव्हर्सिबल राहतात, म्हणजे ती सेम लिंक कॅन प्ले द रोल ऑफ ड्रायव्हर ॲज वेल ॲज द फॉलोअर मेनी टाइम्स ड्युरिंग द मोशन. ठीक आहे, व्हेरी गुड. चला पुढे लास्ट कन्सेप्ट बघूया. आजचं लेक्चर आपण थोडंसं शॉर्टच ठेवतोय, कारण उद्यापासून आपण या टाइप्स ऑफ कायनेमॅटिक चेनचा पार्ट स्टार्ट करणार आहे. आणि हे तुमचं फोर्स पार्ट, सिंगल स्लाइडर, डबल स्लाइडर एवढाच तुमचा सिलेबस आहे. हे 3 पॉईंट आपले संपले की चॅप्टर संपलं. पण हे 3 पॉईंट संपवायला आपल्याला कमीत कमी अजून 7-8 लेक्चर लागतील. ठीक आहे, तर बघा टाइप्स ऑफ कायनेमॅटिक चेन काय. टाइप्स ऑफ कायनेमॅटिक चेन बद्दल जर बोलायचं म्हटलं तर आता टाइप बघा, आपण चेन माहिती आहे आपल्याला. चेन मध्ये काय करणार आहे आपण, बेसिकली वेगवेगळ्या लिंक फिक्स करून आपण वेगवेगळे मेकॅनिझम ऑब्टेन करणार आहे. मग वेगवेगळे मेकॅनिझम ऑब्टेन करतोय आपण, त्यालाच एक टाइप्स ऑफ कायनेमॅटिक चेनच्या हिशोबाने सांगतायत. बघा कायनेमॅटिक चेन कोणकोणते आहेत, 4 बार चेन. 4 बार चेन म्हणजे काय, की ज्या चेन मध्ये 4 लिंक्स राहतील त्याला आपण 4 बार चेन किंवा क्वाड्रिक सायक्लिक चेन असं दोन्ही नाव दिले जातात. सिंगल स्लाइडर क्रँक चेन, सिंगल स्लाइडर क्रँक चेन. आता सिंगल स्लाइडर क्रँक चेन जी आहे त्याचा अर्थ काय आहे, की त्या चेन मध्ये किंवा त्या कायनेमॅटिक चेन मध्ये किंवा त्या मेकॅनिझम मध्ये एक पार्ट जो राहतो, एक लिंक जी राहते ती स्लाइडरची राहते, त्याच्यामध्ये फक्त स्लाइडिंगचं मोशन होतं. एक्झाम्पल आयसी इंजिन, स्टीम इंजिन, हे सगळे सिंगल स्लाइडरचे एक्झाम्पल आहेत. डबल स्लाइडर क्रँक मेकॅनिझम, याच्यामध्ये किती स्लाइडर राहतील मग 2. याच्यामध्ये एक स्लाइडर, एक लिंक जी आहे ती स्लाइडर राहील, याच्यामध्ये 2 लिंक या स्लाइडर राहतील. आणि 4 बार चेन मध्ये सिंपल 4 लिंक्स राहतील, ज्यांच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे मोशन ऑब्टेन करणारे. कसे, बाय फिक्सिंग द डिफरंट लिंक्स. याच्यामध्ये बी आपण बघूया की ड्रायव्हर कोण राहतो, फॉलोअर कोण राहतो, कधी काय होतं, कोणाला क्रँक म्हणतात, कोणाला कनेक्टिंग रॉड म्हणतात, कोणाला फॉलोअर म्हणतात, कोणाला फिक्स लिंक म्हणतात. हा सगळा एक पॉईंट आहे, तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघून त्याच्यानंतर आपण सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक स्टार्ट करणार आहे तुमचा नेक्स्ट लेक्चरला, जो आहे इन्व्हर्जन ऑफ कायनेमॅटिक चेन किंवा इन्व्हर्जन ऑफ 4 बार चेन. समजून घ्या कायनेमॅटिक चेन मी असं यासाठी म्हटलं कारण की आपल्याला सगळ्यांचे इन्व्हर्जन बघायचे. आता याचा अर्थ काय आहे की 4 बार चेनचे आपण वेगवेगळ्या लिंक फिक्स करणार. वेगवेगळ्या 4 लिंक आहेत ना, 4 पैकी आपण कोणत्या बी लिंक फिक्स करू शकतो. मग त्या 4 लिंक मधून वेगवेगळ्या लिंक फिक्स करून आपण वेगवेगळ्या टाईपचे मोशन ऑब्टेन करणार. त्याच्यामध्ये सिंगल स्लाइडर मध्ये बी आपण वेगवेगळ्या लिंक फिक्स करून वेगवेगळे मोशन ऑब्टेन करणार आणि डबल स्लाइडर मध्ये सुद्धा वेगवेगळे मोशन बघायला भेटतील. तर आता इथून चॅप्टर तुमचं असं समजून घ्या की इथून तुमचं आता ऍक्च्युअली टर्मची सुरुवात होईल उद्याच्या लेक्चर पासून. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरला आपण इथं संपवूया, बाकी आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू.